नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोंढा मिरज या 186 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासह विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 60 टप्प्यात मागील 5 वर्षांपासून विद्युतीकरण व दुपदरीकरण करण्यात आले. यामुळे मिरज रेल्वे स्थानकातून कर्नाटक तसेच गोवा येथे जाणाऱ्या एक्सप्रेस आता विजेवर धावणार आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यांना जोडणाऱ्या लोंढा मिरज रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला डिसेंबर 2019 पासून सुरुवात झाली. तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री कैलासवासी सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली. एकूण 60 टप्प्यांमध्ये काम पूर्ण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात चिकोडी ते घटप्रभा या 16 किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात चिकोडी रायबाग चिंचली अशा 31 किलोमीटर व बेळगाव खानापूर 25 किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यात लोंढा खानापूर 25 किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा रहिवाशांना उपद्रव होतो. एवढ्याच कारणावरून धडधाकट भटक्या कुत्र्यांना ठार मारू नका. या कुत्र्यांना न मारता त्यांच्या हल्ल्यामागील कारणे शोधावीत आणि कुत्र्यांना संरक्षण द्यावे. तसेच त्यांना अन्न पाणी देऊन त्यांची संख्या वाढू नये यासाठी महानगरपालिकेने नसबंदी मोहीम हाती घ्यावी असा आग्रह प्राणी विकास समाजसेवी संस्थेचे डॉक्टर मठपती यांनी केला आहे. गुरुवारी शहरात पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की प्राण्यांना न मारता त्यांना आपल्या घरातील उरलेले अन्न आणि पाणी द्या. भटक्या कुत्र्यांना खायला मिळत नसल्याने ती आक्रमक होतात. भटक्या कुत्र्यांशी कसे वागावे याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. आपल्या समाजात प्राणीमित्र वातावरण असले पाहिजे. जनजागृतीद्वारे हे साध्य केले पाहिजे. तसेच मुलांना प्राण्यांबद्दल करुणा दाखवणे हे पालक आणि शिक्षकांचे कर्तव्य असून जसा माणसाला जगण्याचा अधिकार आहे तसाच प्राण्यांना देखील आहे. त्यांच्या हक्कांना बाधा निर्माण करू नका असे आवाहन यावेळी करण्यात आले. वाढत्या चोऱ्या घरफोड्या रोखण्याचे आवाहन पोलीस दलासमोर उभे आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे. एक अट्टल घरफोड्या मंगळवारी मध्यरात्री बेळगावात आला होता. पोलिसांना त्याची माहितीही मिळाली. त्याच्यासाठी जाळे टाकण्यात आले. मात्र काही क्षणात या अट्टल घरफोड्याने अहमदनगरमधून पळ काढल्याची घटना घडली आहे. खाजा असलम उर्फ रफिक सय्यद उर्फ शेख वय वर्षे 32 राहणार सत्यसाई कॉलनी वैभवनगर असे त्याचे नाव आहे. चोरीसाठी त्याने आणलेली KA22EX 9949 क्रमांकाची होंडा डिओ दुचाकी पोलिसांनी जप्त केली. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत खाजा पळतो आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची व त्यांच्या सहकार्यांनी खाजाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. मंगळवारी रात्री घरफोडीसाठी खाजा बेळगावात आल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यासाठी 8 ते 10 पोलिसांचे पथक अहमदनगरला पाठवण्यात आले होते. खाजाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आता नागरिकांची मदत मागितली आहे. खाजाविषयी कोणाला माहिती असल्यास 9480804107 या क्रमांकावर माळमारुती पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येळ्ळूर रोड वडगाव येथील श्री अन्नपूर्णेश्वरी देवीच्या 11व्या वार्षिकोत्सवाला बुधवारपासून भक्तिभावाने प्रारंभ झाला. सकाळी 8 वाजता नागदेवतेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्री अन्नपूर्णेश्वरी देवी व मंदिर परिसरातील देवतांना कलशाभिषेक करून महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. याशिवाय गणहोम, नवग्रह होम, अन्नपूर्णेश्वरी याग असे कार्यक्रम झाले. सायंकाळी 5 वाजता अन्नपूर्णेश्वरी देवीचा पालखी महोत्सव झाला. मंदिरापासून केशवनगर, गाडे मार्ग, पाटील गल्ली, आनंदनगर, येळ्ळूर रोड मार्गे पालखी पुन्हा मंदिरापर्यंत आली. गुरुवार दिनांक 30 रोजी सकाळी 7 वाजता देवीची विशेष अलंकार पूजा, श्री सुब्रमण्यम देवा आश्लेषा बळी झाल्यानंतर सकाळी 8:30 वाजता महाचंडिका याग होणार आहे. सायंकाळी 6 वाजता हबक मारुती सांब्रेकर धामणे यांचे प्रवचन आयोजित केले आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता
हबप बाळकृष्ण मुळे महाराज सांगली यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार दिनांक 31 मे रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद होणार असून उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे. पावसाळा सुरू असणार असल्याने साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. तेव्हा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका तसेच ग्रामपंचायतींनी खबरदारी घ्यावी. कचऱ्याची उचल तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली आहे. बुधवारी कित्तूर तालुका पंचायतीला भेट देऊन त्यांनी तालुका पंचायत अधिकाऱ्यांना या सूचना केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात. आता शाळांना लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे शाळांची अर्धवट असलेली कामे पूर्ण करावीत. मनरेगा योजनेअंतर्गत विविध विकास कामे राबवून रोजगार देखील उपलब्ध करावा असे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी भीमाप्पा तळवार, सहाय्यक संचालक सुरेश नागोजी, सहाय्यक निर्देशक निंगराज हलकर्णी मठ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. CID अधिकारी अंजली अंबिगेर खून प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अंजलीचा मारेकरी गिरीश याचा कोठडीचा कालावधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे आरोपींनी हत्येत वापरलेल्या चाकूचा CID पथकाने शोध काढला आहे. दावणगिरी तालुक्यातील बोम्मनहळ्ळी गावानजदीक रेल्वे रुळाजवळ हा चाकू सापडला आहे. CID पथकाने हुबळी येथून आरोपींना घेऊन दावणगिरी येथे येऊन चाकूचा शोध घेतला असता रेल्वे रुळाजवळ चाकू सापडल्याची माहिती रेल्वे पोलीस सूत्रांकडून दिली आहे. पण अंजली अंबिगेर व ट्रेनमधील महिलेच्या हत्येचा वापरलेला चाकू एकच होता की हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू वेगळा होता, याची चौकशी पोलीस करत आहेत. जनतेमध्ये भीती निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांकडून बॉम्बस्फोटच्या अफवा पसरवण्याचे कृत्य केले जात आहे. बेंगळुरूमधील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बाथरूममधील आरशावर विमानतळाचे प्रशासकीय कार्यालय आणि कर्मचाऱ्यांचे कार्यालय बॉम्बस्फोटाने उडवून देणार असल्याचा संदेश लिहिण्यात आला. त्यामुळे खळबळ माजली असून तातडीने बॉम्ब शोध पथक, बॉम्ब निकामी पथक व श्वान पथकाने तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानतळावर तपासणी केली. अखेर कोठेही बॉम्ब आढळून आला नाही. या प्रकरणी एअरपोर्ट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश कोणी लिहिला याचा CCTV फुटेजच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. रंगभूमीवर काम करण्यासाठी आवाज खणखणीत असणे ही अभिनयाची पहिली गरज आहे. प्रत्येक माणूस हा उपजत कलाकार असतो. त्याच्यातील हा कलाकार शोधणे अभिनय कार्यशाळा हे एक उत्तम माध्यम आहे. आमच्या T-स्कूलने दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून गोव्यामध्ये आयोजित केलेला हा पहिलाच प्रयोग होता. प्रशिक्षणार्थी युवा कलाकारांचा उत्साह, आत्मविश्वास व एकंदरीत सादरीकरण पाहून तो निश्चितच यशस्वी ठरला आहे, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले. प्रशांत दामले यांच्या पुणे येथील T-स्कूल अभिनय संस्थेच्या माध्यमातून तरुण भारत तर्फे फोंडा येथे आयोजित केलेल्या 10 दिवसांच्या या कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्कृती संवर्धन न्यास आणि डॉक्टर भाटीकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने खडपाबांध फोंडा येथील विश्व हिंदू परिषद सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यशाळेची काल बुधवारी 29 रोजी सांगता झाली. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशांत दामले यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रके प्रदान करण्यात आली. यावेळी दैनिक तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर यांनी आपले मार्गदर्शनपर विचार मांडून 10 दिवसांच्या प्रशिक्षणाचा त्यांनी आढावा घेतला. राहुल जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील गोकाक फॉल्सला, त्यासोबत गोडचिनमलकी व इतर विविध पर्यटन स्थळांना भेटी देऊन पाहणी केली. पाणीसाठा किती आहे, त्यासोबत सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, कारण जसा मान्सून सुरू होतो तसे पर्यटक येण्यास सुरुवात होते. त्यासाठी पर्यटन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यासंबंधित बातचीत करण्यात आली. त्यासोबत विशेष सूचनाही देण्यात आल्या. यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी गेल्या 5 दिवसात आणखी घटली असून ती काल बुधवारी 2454 फूट इतकी झाली होती. तथापि गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयातील पाण्याची पातळी 2.5 फूट जास्त आहे.
राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला असला तरी जलाशयातील पाणी पातळी वाढलेली नाही. पाण्याची नियमित आवक होत नाही तोपर्यंत पाणी पातळी वाढणार नसल्याचे पाणीपुरवठा मंडळाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी 29 मे रोजी जलाशयातील पाण्याची पातळी 2451.45 फूट इतकी झाली होती, तर यंदा ती 2454 फूट इतकी आहे. त्यामुळे येत्या 15 जून पर्यंत जलाशयातील पाणीसाठा बेळगावसाठी उपलब्ध असणार आहे. बेळगाव विमानतळाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात 31,060 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाकडे झाली आहे. एप्रिल महिन्यात 2.5% प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. शाळांना पडलेल्या सुट्ट्या व यात्रांमुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. विमानतळाहून देशातील प्रमुख 10 शहरांना विमानसेवा दिली जात आहे. जून महिन्यापासून यापैकी बेळगाव सुरत ही विमान फेरी रद्द करण्यात आली आहे, परंतु इतर शहरांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. सध्या बेंगळूर, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, जोधपूर, जयपूर, तिरुपती या शहरांना विमानसेवा दिली जात आहे. ग्रामीण भागात पुरवठा होत असलेले पाणी दूषित होण्याची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी उपाययोजना न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री प्रियांक खरगे यांनी दिला. राज्यातील सर्व जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा व नैर्मल्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना प्रियांक खरगे यांनी पत्र पाठवले आहे. ग्रामीण लोकवस्ती असलेल्या भागात पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे ही ग्रामीण पाणी पुरवठा नैर्मल्य खाते आणि संबंधित अधिकाऱ्यांची प्रथम कर्तव्य आहेत. अलीकडील काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात दूषित पाणी प्राशनाने अनेकांच्या आरोग्यावर दूषित परिणाम झाले आहेत. सेवा रस्त्याच्या मार्गाने जाणाऱ्या टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने रसायन वाहतूक करणारा टँकर सेवा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरीत उलटल्याची घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजता घडली. उलटलेल्या टँकरमधून ज्वलनशील असणाऱ्या रसायनाची गळती सुरू झाली. त्यामुळे स्फोट होण्याचा धोका संभवत असताना देखील या अपघाताकडे राष्ट्रीय महामार्ग कंत्राटदार कंपनीने त्याचबरोबर हायवे पेट्रोलिंगने देखील अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा प्रकार घडला. तब्बल 8 तासांनी रात्री 12 वाजता सदर टँकर क्रेनच्या साहाय्याने उचलण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे कंत्राटदार कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. याबाबत प्रवासी वर्गातून तसेच परिसरातील नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुणे बेंगळूर महामार्गावर बेळगाव ते कोगनोळी टोल नाका दरम्यान महामार्ग रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. सायंकाळी 4 वाजता रसायन वाहतूक करणारा टँकर उलटून अपघात घडला. अपघातात रसायन गळतीतून स्फोट होताना मोठा धोका संभवत होता. तरी देखील राष्ट्रीय महामार्गावर कंत्राटदार कंपनी व हायवे पेट्रोलिंगने याविषयी कोणतेच गांभीर्य दाखवले नाही. तब्बल 8 तासांनी कारवाई करताना टँकर सुरक्षित केला गेला. केवळ दैव बलवत्तर म्हणून घटनास्थळी कोणतीही जीवितहानी घडली नाही. शैक्षणिक वर्षाबरोबर बस पास प्रक्रियेलाही शनिवार दिनांक 1 जून पासून प्रारंभ होणार आहे. सेवा सिंधू पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना बेळगाव 1, कर्नाटक 1 व ग्राम 1 ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना श्रीनगर, टीव्ही सेंटर आणि माळ मारुती या ठिकाणी बस पासचे वितरण केले जाणार आहे. परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बस पास उपलब्ध करून दिले जातात. शैक्षणिक वर्गाला प्रारंभ झाला की या प्रक्रियेला प्रारंभ होतो. मात्र मागील काही वर्षात बस पास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. बस पाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. त्यानंतर बस पास उपलब्ध होऊ लागले आहेत. ही प्रक्रिया थोडी किचकट आणि वेळ काढू असल्याने विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होऊ लागला आहे. कडोलकर गल्ली बेळगाव येथील शिवानी सुनील गायकवाड हिने कॅसेट परीक्षेत यश संपादन केले आहे. कर्नाटक राज्य सरकारद्वारे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मॅनेजमेंट विषयातून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. जानेवारी महिन्यात राज्यभरात विविध केंद्रांवर ही परीक्षा झाली होती. तिला LS गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कुलकर्णी, प्राध्यापक वाणी श्री कुंडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.